शरददादा सोनवणे आमदार व्हावेत म्हणून शरददादा सोनवणे समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, जीवाचं रान केलं, प्रसंगी जीव धोक्यात घालून काम केलं. शरददादा सोनवणे यांचे कार्यकर्ते अतिशय चिवट होते. पदरमोड करून स्वतः खर्च केला, कार्यकर्त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे घालून जेवणं दिली आणि या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शरददादा सोनवणे आज जुन्नरचे आमदार झालेले आहेत. 6,664 मतं अपक्षाला मिळणं सध्याच्या काळात सोपं नाही. समोर 2 युवराज होते, पैशावाले होते. असं असतानाही शरददादा सोनवणे चांगल्या मताने विजयी झालेत. कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीला यश आलेलं आहे. शरददादा समर्थक कार्यकर्ते आज या ठिकाणी आहेत. त्यांच्या नेमका भावना काय, शरददादाच्या यशाचं गमक काय, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. काय सांगाल, शरददादाचा विजय कसा झाला? दादा 24 घंटे सर्वसामान्य जनतेसाठी काम करत होते. दादांनी कधी तालुक्यात फिरत असताना पक्ष या सगळ्या गोष्टी बघितल्या नाही. फक्त सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून दादांनी काम केलं. म्हणून सामान्य माणसांनी प्रचंड पैशावाले 2 युवराज समोर असताना सुद्धा सामान्य माणसांनीच ही लढाई दादांची इलेक्शन हातात घेतली आणि दादांना प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे. शरददादा सोनवणे यांना मंत्री होण्याची संधी मिळते. त्यांचं असं म्हणणं आहे की मला पर्यटन खातं मिळावं. काय तुम्ही दादा समर्थक म्हणून, एक जुन्नरकर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय मागणी? कारण दादांनी महाराष्ट्रात प्रथम एकमेव तालुका जुन्नर म्हणून पर्यटनासाठी घोषित करून घेतला. याचं सर्वस्वी श्रेय हे शरददादांना आहे. त्याच्यासाठी दादांनी खूप मेहनत केली. कारण या जुन्नर तालुक्यात हरित झोन असल्यामुळे, GMRT खोडदला असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री होणार नाही आहे, MIDC होणार नाही. म्हणून दादांनी ह्या तालुक्यातल्या तरुणांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे. तर कोणताही उद्योग व्यवसाय या ठिकाणी येणार नाही. मग उद्योग व्यवसायासाठी त्यांना हाताला चालना मिळाली पाहिजे, काम मिळालं पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर दादांनी या तालुक्याला पर्यटन म्हणून घोषित करून आणलं. घोषित करून आणल्यानंतर या तालुक्यात जेव्हा पर्यटन वाढेल तेव्हाच या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार निर्मिती होईल. याच्यासाठी दादांनी पर्यटन खातं मिळालं तर मी तालुका अजून डेव्हलप करू शकतो. आणि दादांच्या डोक्यात विजन आहे पर्यटनाच्या बाबतीत, अनेक काय काय गोष्टी करायच्यात. त्याच्यासाठी दादांना पर्यटन खातं मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं अशी आमची त्यांना तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीनं किंवा दादांवर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मी विनंती करतो. काय तुमचे नेते शरददादा सोनवणे आमदार झालेत, काय भावना? आमच्या भावना हेच आहे, जे मायबाप जनतेच्या ज्या भावना होत्या, आज 5 वर्ष तालुका रडत होता की 2014 ते 2019 जी दादांची कारकीर्द होती, त्या कारकिर्दीमध्ये जे तालुका आज कमीत कमी 2 ते 3 नंबरला नेऊन ठेवला होता. पण ह्या 5 वर्षात हा तालुका कमीत कमी 10 ते 12 नंबरवर आलेला आहे. आज सर्वसामान्य जनतेची हाच आवाज आहे की माझा दादा आमदार झाला पाहिजे नव्हता. पण काही कटकारस्थान करून आज मायबाप जनतेने पाहिलंय की दादांबद्दल जे युवराज आहेत 2 उभे, त्यांनी आजपर्यंत दादांच्या कटकारस्थान जे केलंय ते जनतेला कधीही मान्य नाही. काय कटकारस्थान केलं? जे आज डमी उमेदवार उभे केले दादांचे, लोकशाही आहे. हो ठीक आहे ना, लोकशाही जरी असली तर आपलं म्हणणं काय आहे, तुम्हाला समोर लढायचं समोर लढा. समोरच लढले मग. हो, मग त्यांनी समोर लढ, जे उमेदवार त्यांनी डमी उभे केले ते आम्हाला सगळं माहिती आहे कोणी तुम्ही का नाही केलं? तुम्ही का नाही केलं? आम्हाला काही गरज नाही, आम्ही समोर लढतोय. माणूस भेटला नाही. नाही, माणसाची गरजच नाही आम्हाला. आम्ही अपक्ष उभं राहिलो, आम्हाला कुठल्याही पक्षाची ताकद नाही. आज आम्ही अपक्ष लढलो, ते पण 6,000 6,500 आम्ही विजयी झालेलो आहे. बिगर चपलेचे का? बिगर चपल. आज जे सर्वसामान्य आमची एक कुलदैवत आहे, त्या कुलदैवतेला दादांनी नवस केला होता. जोपर्यंत मी मायबाप जनतेचा आमदार होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, हे कुलदैवतेचं आशीर्वाद आहे. त्याच्यासाठी दादांनी तिथं जो नवस केला तो तिथंच आमच्या कुलदैवतेशी पायथ्याशी तिथं चपला काढल्या. आता आम्ही तो नवस फेडल्यानंतर दादांना आम्ही त्या चपला घालणार आहेत. त्याच्यासाठी आज जे मायबाप जनतेसाठी आज दादा मुंबईला आहे, आमची एकच भावना आहे, पूर्ण मायबाप जनतेची एकच भावना आहे, आम्हाला मंत्रिपद, पर्यटन मंत्रिपद भेटावं. हेच मला गंगाचर्य मी आशीर्वाद मागतो, प्रार्थना करतो आणि त्या देवीने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशीच मी विनंती करतो.
धन्यवाद. शरददादा सोनवणे कामाचा माणूस, आपला माणूस, सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये स्थान असलेला माणूस. अनेक मंडळींनी शरददादा सोनवणे यांना बदनाम करण्याचं, खच्ची करण्याचं एकही प्रयत्न, एकही संधी सोडलेली नाही. अर्थात ते काय अनपार्लमेंटले तो असं नाही, परंतु प्रयत्न सगळे केले. सामान्य जनतेच्या प्रयत्नामुळे शरददादा सोनवणे आमदार झालेत. तुम्ही काय सांगाल? तुमचे सहकारी, तुमचे मित्र आमदार झालेत, आज तुम्हालाही आमदार झाल्यासारखं वाटतंय? नक्कीच आज खरोखर आम्हाला आनंद होतोय, पूर्ण तालुक्याला आनंद होतोय का दादा आमदार झालेत. दादा आमचे बंधू आहेत आणि खरोखर पुन्हा एकदा ह्या सर्वसामान्य जनतेने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. आणि संधी ह्या आशेने मी म्हणतो का खरोखर ह्या जुन्नर तालुक्याने एक विचार केला आहे का आपल्याला तालुक्यासाठी कोणता माणूस योग्य आहे आणि त्याची निवड योग्य ही जनसामान्य माणसांनी केलेलीच आहे हे लक्षात येतं या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट अशी का दादा म्हणजे दादा नाही आहेत, तर दादा एक विचार आहे. खरोखर दादा विचार असे आहेत का दादाच्या प्रत्येक जे काही घेतात ती गोष्ट हातात ती अतिशय मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचे म्हणजे कुणीही विचार करू शकत नाही तो विचार दादा करू शकतात. त्याच्यामुळं नक्कीच दादांना म्हणजे यश भेटलेलं आहे. हे यशामध्ये सर्व जनता, गोरगरीब जनता, मायबाप जनता सर्वच यामध्ये सामील आहे. त्याच्यामुळे हे घवघवीत यश मिळालेलं आहे आणि समोरच्यांना ही चपराक आहे एक. भाऊ, तुम्ही काय सांगाल? तुम्ही अतिशय मेहनत घेतली, शरददादा सोनवणे आमदार झाले. दादा आमदार झाले हे सर्वसामान्यांचं यश आहेत, एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद. यशाचे मानकरी सर्व मायबाप जनता. तुम्ही पडद्यामागून सगळे सूत्र हलवत होते, वेगवेगळे प्लॅन करत होते, मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होते. समोरून जे आरोप होत होते ते कशा पद्धतीनं बिनबुडाचे आहेत, खोटे आहेत, काही समजा काही खरे आरोप असले तरी ते लोकांच्या मधला जो गैरसमज आहे, नाराजी आहे किंवा वेगवेगळी कारणं असेल ती दूर करण्याचा प्रयत्न केला. नाही, याच्या मागचं सत्य एकच आहे, जनतेला माहिती आहे, तेच आम्ही जनतेला सांगत होतो. याच्यापेक्षा वेगळं काही करत नव्हतो आम्ही. शरददादा हे सच्चे आहे, खरे आहे, जनतेला काही सांगायची गरज नाही. शरददादा सोनवणे वाचतं नाणं, एक खणखणत नाणं आहे, प्युअर गोल्ड, 24 कॅरेट. 24 कॅरेट. धन्यवाद. भाऊ, तुम्ही काय सांगाल? बरं, आमदाराचं नाव तर सांगाल? शरददादा सोनवणे आम्हीच झालोय आमदार. अच्छा, मग तेवढं तर बोला ना. ठीक आहे, बोलतो ना आता. काय शरददादा आमदार झाले? आम्हीच आमदार झालोय. तुम्ही आमदार? म्हणजे सर्वसामान्य माणसाने न्याय मागायला तुमच्याकडे यायचं? अहो, आपण पाहतोय सर्वसामान्य माणसांना शरददादा आमदार झाल्याचा प्रचंड आनंद आहे. एखाद्या कार्यकर्त्याला नाही बोलता येत, परंतु दादा आमदार झाल्याचा खरोखर आनंद आहे. जिथं इतर कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य माणसांचे विचार थांबतात तिथं शरददादा सोनवणे यांचे विचार सुरू होतात, मत मांडायला ते सुरुवात करतात. पिंपळवंडी गावच्या सरपंच शरददादा सोनवणे यांच्या पाठीशी पदर खोचून ठाम राहिल्या. अनेक आरोप झाले, या सगळ्या आरोप पण खंडन करण्यासाठी सीमाताईंच्या सोबत राहिल्या. त्या सरपंच ताई आपल्या सोबत आहेत. ताई, तुमच्या मनातले शरददादा सोनवणे आमदार झाले, काय भावना? शरददादा आज आमदार झाले. माझे सर्व आज पिंपळवंडीकर, माझी सर्वसामान्य जनता आज आमदार झाली आहे. एक सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा, सर्वांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट असणारा असा नेता म्हणून एक दादांची पहिल्यापासून ओळख आहे आणि तीच ओळख आज आमदारकी पदापर्यंत दादांना घेऊन गेलेली आहे. एक सामान्य माणसाच्या ज्या काही भावना असतात त्या समजून घेणे फक्त दादा करू शकतात. म्हणून आज तो विजय खरा सामान्य जनतेचा आहे आणि तो त्यांना दादानेच मतांच्या रूपाने मिळवून दिलेला आहे. शरददादा सोनवणेंनी तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलं, आज त्याचा आनंद, समाधान? हो, नक्कीच. आज सरपंच एक म्हणजे गावचा एक प्रमुख असतो, नेता असतो आणि आमदारकी म्हणजे जुन्नर तालुक्याचा आज एक आमदारकी पद आणि एक सरपंच म्हणून एक गावचं पद. आज हे गावचं पद मिळत असताना एक सर्वसामान्य जनतेने तेव्हा माझ्या पाठीमागे खंबीरपणे माझे पिंपळवंडी गाव उभं राहिलं. त्याचप्रमाणे आज पूर्ण जुन्नर तालुका दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. शरददादा सोनवणे यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आरोप व्हायचे, टीका व्हायचे. सीमाताई पण खचलेल्या होत्या. विजय झाल्यानंतर सीमाताईंच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद पाहायला मिळाला. ज्यावेळेस शरददादा वेगवेगळे आरोप व्हायचे त्यावेळेस सीमाताईंची भावना काय असायची, काय भूमिका असायची, काय त्यांना वाटायचं? नक्कीच एक पत्नी म्हणून त्यांना खूप खंत वाटत होती की आपला पती एवढं समाजामध्ये चांगलं काम करत आहे, विकासाच्या दृष्टीने त्यांची भावना आहे, तरी देखील राजकारणामध्ये इतक्या खालच्या लेवलवर जाऊन शिंतोडे उडवले जातात, आरोप प्रत्यारोप होतात.
परंतु तरी त्या डगमगल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. आम्ही पूर्ण जुन्नर मधल्या महिला त्यांच्यासोबत कायम होतो आणि अशाच कायम राहू असा त्यांना विश्वास आहे आणि राहतो. म्हणून त्यांनी अजिबात कुठे खंत व्यक्त केली नाही. थोडंसं मनामध्ये एक आपल्या पतीवर अशा वाईट वगैरे बोललं जातं, कोणाही पत्नीला असं वाटणारच नक्की. परंतु आम्ही आमच्या सर्वांची साथ आणि सर्व जुन्नर तालुक्याची साथ, मायबाप जनतेची, हीच दादांची ओळख आहे. काय तुम्ही काय सांगाल? सरपंचबाईंचे पतिराज आहात, शरददादांचे खंदे समर्थक आहात, शरददादा तालुक्याचे पुन्हा एकदा आमदार झाले. नक्कीच याच्याबद्दल आनंदाचं आहेच आहे. सर्व मायबाप जनतेने त्या असलेला विश्वास सार्थ करून दाखवलेला आहे. आपण पाहतोय शरददादा सोनवणे यांच्याबद्दलच्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय समाधानकारक येतात. शरददादा सोनवणे यांचं पडद्यामागचं खऱ्या अर्थानं काम ज्यांनी केलं ते सहकारी आपल्यासोबत वाळून जे आहेत. अनेक वेळेला कार्यकर्ते वेगवेगळे विचार मांडायचे, वेगवेगळे प्रश्न मांडायचे, कशा पद्धतीनं सामोरं जायचं हे सुद्धा सांगितलं जायचं. परंतु कैलास वाळुंज यांनी नेहमी वास्तव स्वीकारलं. शरददादा सोनवणे यांना प्रसंगी त्यांचे कान पण टोचले. चुकीच्या गोष्टीचं भांडवल करायचं नाही, जे योग्य आहे तेच मार्केटमध्ये न्यायचं. आपण समोरच्या उमेदवाराच्या कमरेखालचे वार करायचे नाही, भले त्यांना कसंही वागू द्या. आज कैलास वाळुंज यांचं म्हणणं खरं ठरलंय. खऱ्या अर्थाने शरददादा सोनवणे आमदार झालेच. कैलासजी काय सांगाल? आज तुमचे मित्र, तुमचे नेते शरददादा आमदार झालेत. सर्वप्रथम जुन्नर तालुक्यातल्या जनतेचं मी आभार मानेन दादांच्या वतीनं, का सर्वसामान्य जनतेने दादांवर विश्वास टाकला व दादांना भरघोस मताने आमदार केले. आणि या इलेक्शनमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हाच फॉर्म्युला झाला. सर्वसामान्य लोकांनी व बाकीचे विरोधकांनी हे करतात, खर्च करतात, पण दादांचे कार्यकर्ते स्वतः भाकरी बांधून कामं केलेली आहेत व सर्वांनी दादांना निवडून आणले. शरददादा सोनवणे यांच्यावर आरोप करण्याची विरोधकांनी एकही संधी सोडली नाही. परंतु तुम्ही शरददादा सोनवणे यांना नेहमीच सबुरीचा सल्ला दिला, तो कितपत पथ्यावर पडला? त्याच्यामुळे तर प्रतिक्रिया लोकांच्या आल्या ना. दादा शांत राहिले, सगळे याच्यात राहिल्यामुळं लोकांनी स्वयंपूर्तीने मतदान केलंय. दादांना सहानुभूती नात्याने सहानुभूती मिळाली दादांना. याच्यात या व्हिडिओचं प्रकरण, डमी उमेदवार, याच्यात लोकांनी स्वतः हातात इलेक्शन, जनतेने हातात इलेक्शन घेतले. शरददादा सोनवणे यांची आपण 14 ते 19ची आमदारकी पाहिलेली आहे. अनेक चांगले वाईट अनुभव आले. शरददादांचा स्वभाव किंवा अनेक प्रकरणं समोर आपण पाहिलेले. दादांचं चांगलं काम तर निश्चित पाहिले, पण दादांचा चिडखोर स्वभाव हा पण पाहिलेला आहे. आता 2024 ते 29 किंवा भविष्य काळासाठी दादांच्या स्वभावामध्ये काय बदल झालाय आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, दादा शांत झालेत. दादा पूर्वीपेक्षा फार शांत झालेत. कार्यकर्त्यांचं ऐकून घेतात, प्रतिक्रिया मांडून देतात, मग त्याच्यावर प्रतिक्रिया करून चर्चा करून सर्व करतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विचारून करतात, सगळं चर्चा करतात. भाऊ तुमचं काय म्हणणं आहे हे करतात दादा. आता सगळ्या विचार ऐकून घेतात, पण स्वतःचं मत बदलतात की स्वतःच खरं ठरतं? नाही, तसं काही नाही. हे चुकीचं आहे. दादा ऐकून घेतात, बा कुठलं चांगलं कुठलं वाईट ही चर्चा करून घेतात सगळ्यांशी. शरददादा सोनवणे आपल्याला जुन्नरच्या मायबाप जनतेने पुन्हा एकदा आमदारकीच्या खुर्चीवर बसवलेलं आहे. ही खुर्ची अतिशय मानाची, महत्त्वाची, मोलाची आहे. तुम्हाला 5 वर्ष आमदारकीचा अनुभव आहे. प्रशासनामधलं तुमचं प्रगल्भ ज्ञान आहे. आमदार नसतानाही प्रशासनातले अधिकारी तुम्ही समोर गेल्यावर पाहिलेले आहेत अधिकारी कसे वागतायत. जुन्नर तालुक्यातले अनेक प्रश्न आवासून समोर आहेत. प्रामुख्याने बिबट्याचा प्रश्न हा प्रचंड सतावतोय. तुम्ही 5-6 दिवस पिंपरी पेंढार या ठिकाणी आंदोलन केलं. वन विभागाचे अधिकारी कसे वागले, कशा प्रकारचे प्रयत्न करतात. बिबट्याच्या प्रश्नावर आतापर्यंत कोणीही लक्ष घातलेलं नाही. बिबट्याची समस्या गंभीर आहे. त्याचबरोबर तुम्हाला विकास करायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा 300 फुटाचा पुतळा उभा करायचा किंवा अनेक तुम्ही प्रश्न, तुमचं व्हिजन आहे ते पूर्ण करायचं आहे. परंतु एकच तुमच्याकडनं अपेक्षा आहे, ओतू नका, मातू नका, दिलेला वसा सोडू नका. जुन्नरच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद शेवटपर्यंत कायम टिकून ठेवा. असंच चांगलं वागले तर भविष्यकाळात वाटत नाही तुम्हाला कोणी रोखू शकेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी.